आपल्या नांदणी मठाचा जो हत्ती आहे तो गेले अनेक वर्ष या मठामध्ये होता। आज जनमानसाच्या मनामध्ये त्या हत्तीबद्दल अतिप्रेम आणि अतिशय जिव्हाळा आहे आणि म्हणून तो हत्ती सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं आज वनताराकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं या जिल्ह्यातल्या लोकांची संतप्त भावना आहे। लोक फार मोठ्या चिडलेले आहेत, त्यांना फार मोठं दुःख झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं जनता अधिक आमचे आमदार खासदार सर्व लोकप्रतिनिधी तो हत्ती कसा परत येईल यासाठी प्रयत्न करत आहेत। पण त्यासाठी आज आपले खासदार धनंजय महाडिक साहेब, आपले खासदार धैर्यशील मानेदादा यांनी दिल्लीमध्ये वनमंत्र्यांची भेट घेतली आणि त्याच्याच अनुषंगानं वनताराचे जे CEO आहेत ते स्वतः इथं आज त्यांच्यासोबत इथं आले। इथं कलेक्टर ऑफिसमध्ये मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये आमचे महाराज आणि त्या वनताराचे CEO यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये की आम्ही सर्वांनी रिव्ह्यू अर्ज दाखल करायचा सुप्रीम कोर्टामध्ये आणि वनतारा त्याला सपोर्ट करायला तयार आहे आणि त्या अनुषंगानं लिगल प्रोसिजर पूर्ण करून आम्ही हत्ती सुपूर्द करायला तयार आहे आणि जसं वनतारामध्ये त्याची सेवा आम्ही केलेली व्यवस्था केलेली आहे तशी व्यवस्था नांदणीमध्ये आम्ही करून देऊ। परंतु ह्या प्रोसिजरमध्ये झाल्याशिवाय हत्ती परत देता येणार नाही। आम्हाला प्रोसिजरसाठी लिगल प्रोसिजरसाठी आम्ही लागेल ती मदत करायला तयार आहे असं वनताराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगानं एक नजीकच्या महिन्यामध्ये ते प्रोसिजर पूर्ण होऊन ते आपल्याला हत्ती परत आणण्याचा आपण प्रक्रिया करूया। बैठक समन्वय झाली, अतिशय सुंदर झाली।